नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गुणदोष नाही पाहात कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही। तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडी रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही। पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया। ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ज्याला ज्याला पाठ आहे त्याने माझ्यासोबत म्हणायचं आता। कैलास राणा शिवचंद्र मोडी, फणींद्र माता मुकुटे जळा, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन
दीन दुर्बळाची देवा चे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निशेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. एक बंद करा किंचित गाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदमान्य जगदवंदिनी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे जगाचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा गात्यातील 4 चरणाचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नामचिंतन करायला सांगतात. 1 कसं करायला सांगतात, 2 केल्यानंतर फायदा काय सांगतात, 3 ज्याचं करायचं त्याचा स्वभाव सांगतात. आणि ऐका, संत जी गोष्ट समाजाला सांगतात ती अगोदर करून दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करोनी दावीत यांनी. जी गोष्ट संत समाजाला सांगतात ती अगोदर करतात आणि नंतर समाजाला सांगतात. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. नामचिंतन समाजाला करायला सांगतात, अर्थात ते नामचिंतन आपल्या जीवनामध्ये केलंय आणि या नामचिंतनाचा अनुभव, नाम साधनेचा अनुभव अर्थात परमार्थ साधनेचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत असताना प्रपंचाविषयी असलेली अनासक्ती किंबहुना किळस वृत्ती अभंगाचं शेवटचं चरण विठाला तुमच्याकडे पद्धत आहे हार घालेपर्यंत वाजवायचं असं का? तसं काय नाही अडचण असतो. ऐका, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. तुम्हाला ज्ञात आहे, माहिती त्याची कल्पना आहे, तरी वक्ता या नात्यानं सांगणं कर्तव्य ठरतं. या संबंधाने तळेगाव नावाचं हे पवित्र गाव आहे. भगवान परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सद्गुरु भगवान बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मला वाटते गोविंद महाराज वजरकर यांच्याही कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून तुकाराम बीजेच्या निमित्ताने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाटात प्रेमामध्ये या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि यावर्षी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने, तरुण मंडळीच्या वतीने, मायबाप श्रोत्याच्या वतीने, सर्वांच्या वतीने ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय प्रकाश महाराजांच्या माध्यमातून ही माझ्यापर्यंत पोहोचती झालेली आहे. आणि पहिल्या दिवसाची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी आपल्याला समर्पित करायची आहे. संकल्पित वेळेत या अभंगाचं छोटंसं वेडं वाकडं मोडकं तोडकं चिंतन तुमच्या चरणी समर्पित करणार आहे. सगळ्यांना विनंती असेल, ज्यावेळेस मधलं भजन होईल त्यावेळेस सगळ्यांना हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठाला विठाला तसं पाहिलं तर माणसाने देवावर नाराज व्हायचं नसतं का? ऐका, देवानं आपल्याला जी परिस्थिती दिली ती योग्यच असते. म्हणून संतांचं प्रमाणे ठेविले आनंदे तैसेच्या राह, जैशी स्थिती आहे तैशा परी राह. माणसाने देवावर नाराज व्हायचं नसतं, पण मी कधी कधी देवावर नाराज होतो. महाराज तुम्ही म्हणता का? सोपान महाराज, बळीराम महाराज, आमचे मृदंगाचार्य महाराज बघितले, यांच्याकडे बघितलं की मी थोडा नाराज होतो देवावर. का? आपली तब्येत बी नाही आणि आपली हाईट बी नाही. कुठल्याही गावात जाऊ द्या, जरा बॉडी दाढी गाडी माडी असली की वजन पडते महाराजाच. माझ्यासारखेच पडते का? नाही नाही, येड्यावणीच बघतेत माणसं माझ्याकडे. ऐका, पाहिजे बॉडी दाढी गाडी, वजन पडतं जरा माणसावर. किती चांगलं कीर्तन करू द्या, वजन पडत नाही माणसावर. मोजी तर कोण? समजा आता मी
तुमच्या गावात कीर्तनाला आलोय, जवळजवळ 250 किलोमीटर आलं, 200 किलोमीटर. समजा मी 300 किलोमीटरचा प्रवास करून आलोय असं समजा, आणि मी जर तुम्हाला म्हणलं 300 किलोमीटरचा प्रवास मी करून आलोय, आता परत जाणं माझ्याच्याने शक्य नाही, मला आराम करायचा आहे, मला झोपायचं आहे. तुम्ही झोपू देता आणि का हाकलून लावता? मी काय इंग्लिशमध्ये बोललो? झोपू देता आणि का हाकलून लावता? हा, झोपू देता. बरं, अजून पुढचा एक प्रश्न विचारतो, मला मंडपात झोपीच्या का कुणाच्या घरी? हा, कसं घरी बोललात? काही काही ठिकाणी अवघड असते. महाराज आल्यानंतर माझी ओळख नाही, परिचय नाही, तरी या महाराज बसा, महाराज पाणी घ्या, चहा घ्या, जेवण, अतिशय प्रेमाने माझं स्वागत केलं. एका गावात गेलो होतो मी कीर्तनला, असा अवतार बघितलं कोणी मोजित नाही. कीर्तन झालं आणि त्या लोकांना म्हणलं 300 किलोमीटरचा प्रवास करून आलोय मी, आता जाणं माझ्याच्याने शक्य नाही, असं करा, मला झोपायचंय, झोपायची व्यवस्था करा. ज्यानं तारीख घेतली होती तो मला झोपायचंय का? म्हणलं हो. थांबा म्हणला 10 मिनिट. ते घरी गेलं, एक सतरंजी, एक पातळ शाल आणि एक उशी घेऊन आलं आणि मंडपाच्या कोपऱ्यात हातरली. कशाला? झोपायला. मला वाटलं त्याला झोपायचंय काही, मला झोपा इथं. आता तिथं जागर चालू, पाठ काकडा चालू, येईन का झोप मला तिथं? अहो म्हणलं कुणाच्या तरी घरी न्या ना, घरी झोपतं कुणाच्या तरी. ते म्हणला महाराज म्हशीला पाण्यावर न्यायचं नाही आणि महाराज घरी न्यायचा. म्हशीला पाणी दाखवायचं नाही आणि महाराजाला घर दाखवायचं नाही. काय प्रेम आहे असतो. पण अतिशय अपरिचित असताना अतिशय सर्वांनी स्वागत केलं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि संकल्पित वेळेत या भंगाचं छोटंसं चिंतन मी तुमच्या चरणी समर्पित करतो. विठाला विठाला. हे बघा, ज्ञानोबा आहे, तुकोबा असतील किंवा अलीकडे भगवान बाबा, सद्गुरू भगवान बाबा असतील, अशा संतांची पुण्याई आहे म्हणून हे जग व्यवस्थित आहे. कधीच राग झाली असती हे भस्म झालं असतं कधीच. भगवान बाबा सारख्या संतांची पुण्याई आहे म्हणून हे जग व्यवस्थित आहे. इतना जगत में पाप है अंदाज से बाहर चला, संतों का ही पुण्य है इसलिए अब तक जग न हाला. हे सगळं व्यवस्थित आहे याचं कारण आहे साधू संतांचे, सद्गुरू भगवान बाबा सारख्या संतांची पुण्याई आहे. सगळं बर्बाद झालं असतं हे साधू संत नसते तर. आग लगी आसमान को झरने लगे अंगार, आग लगी आसमान को झरने लगे अंगार, अरे भगवान बाबा जैसे संत ना होते तो जल जाता संसार. सगळं राग झाली असती याची, बर्बाद झालं असतं. ऐका, आपण व्यवस्थित आहोत, चांगले आहोत याचं कारण सद्गुरू भगवान बाबा, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, या साधू संतांची पुण्याई आहे आणि त्यांच्या पुण्याईमुळे आपण व्यवस्थित आहोत. ऐका, आणि अशा संतांच्या स्मरण करून आपण या ठिकाणी हे कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करू. ऐका, आपल्या भारत देशाचं वैशिष्ट्य बघा, इथे अनेक प्रकारचे वलय आहेत, अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत आणि अनेक प्रकारच्या परंपरा आहेत. काय असते बघा, कुठे कुठे दर्शन प्रधान असतं तर कुठे कुठे श्रवण प्रधान असतं. बसलेल्या माणसासाठी माझा एक छोटासा प्रश्न, मला उत्तर द्या. बसलेली माणसं, मला सांगा, तुमच्या मतानुसार दर्शन महत्वाचं आहे का तुमच्या मतानुसार श्रवण महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? हा बोला थोडं. श्रवण महत्वाचं आहे. ऐका, श्रवणच महत्वाचं आहे. नवविधा भक्ती सांगितली, त्या भक्तीमध्ये पहिला क्रमांक श्रवणाचा आहे आणि श्रवण ही भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण ही भक्ती. ऐका, तुम्ही जे बसून करताय ही भक्ती आहे, आम्ही जे सांगतो ही आमची कला आहे. श्रवण ही भक्ती आहे आणि वक्तृत्व ही कला आहे. मग कुणी हसवत असेल, कुणी रडवत असेल, अन्य कुणी काही करत असेल, नीट ऐका, आपण करता ही भक्ती आहे आणि आम्ही करतो ही कला आहे आमची. ऐका बरं, दर्शनापेक्षा श्रवण महत्वाचं आहे. बरं, आता मला सांगा, श्रवण करणारा झाला श्रोता आणि कीर्तन करणारा झाला वक्ता. आता मला दोन्हीतला फरक सांगा. तुमच्या मतानुसार वक्ता महत्वाचा आहे का तुमच्या मतानुसार श्रोता महत्वाचा आहे? श्रोताच. दर्शनापेक्षा श्रवण आणि वक्त्या श्रोत्यामध्ये श्रोता महत्वाचा आहे. एक गंमत म्हणून प्रश्न विचारतो बसलेल्या माणसाला, मला उत्तर द्या. मला सांगा, महाराज लोकाला
पैसे पाहिजेत का माणसं? पैसे म्हणा, पैसे पैसे. आता कोणी म्हणेल पैसे पाहिजे आणि कोणी म्हणेल माणसं पाहिजे. ऐका, दोन्ही लागेल. नुसते माणसं गोळा केले आणि कीर्तन करून घेतलं आणि बिना पाकिटाचा जर बुक्का लावला, पुंडली येईन का पुन्हा ती? ऐका, आणि पैसे दिले आणि बिना माणसाचं कीर्तन करायला लावलं, जमणार नाही. ते लक्षात ठेवा. वक्ता आणि श्रोता याच्यामध्ये श्रोता महत्वाचा आहे आणि दर्शन आणि श्रवण याच्यामध्ये श्रवण महत्वाचं आहे. का? श्रवण ही भक्ती आहे आणि वक्तृत्व ही कला आहे. काही लोक म्हणतील महाराज वक्ता आणि श्रोता याच्यामध्ये श्रोता महत्वाचा आहे, दर्शन आणि श्रवण याच्यामध्ये श्रवण महत्वाचे. का श्रवण महत्वाचे सांगा बरं? सांगतो ऐका. श्रवणाने देव कळतो आणि दर्शनाने देव फक्त दिसतो. मग आता मला सांगा, श्रवणाने जर कळत असेल आणि दर्शनाने जर दिसत असेल, तर मला असं सांगा, देवाला पाहून लाभ होतो असं वाटतंय तुम्हाला का देवाला कळून लाभ होतो असं वाटतंय? कळून लाभ होतोय. आणि एखादा माणूस जर म्हणत असेल महाराज देवाला पाहून लाभ होतोय, तर खोटं आहे ते. देवाला जर पाहून लाभ झाला असता तर मला सांगा, दुर्योधनानं देव पाहिला नव्हता का? रोज बघत होता. दुशासनानं देव पाहिला नव्हता का? अरे रोज बघत होता. शकुनी मामानं देव पाहिला नव्हता का? रोज बघत होता. कौरवांनी देव पाहिला नव्हता का? रोज बघत होते. पण ऐका, कौरवांनी देव फक्त पाहिला आणि पांडवांना तो कळाला. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूना, द्वारकेचा राणा पांडवा घरी रे, देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर. ऐका, कौरवांनी देव फक्त पाहिला आणि पांडवांना तो कळाला. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. ऐका, कळाला कशामुळे? आणि देव श्रवणाने कळतो. लक्षात ठेवा. म्हणून श्रवण करून तो आम्हाला कळाला पाहिजे, पण कळत नाही महाराज. 2-3 शब्द सांगतो आपल्याला. ऐका, पहिला शब्द आहे श्रवण, दुसरा शब्द आहे स्मरण आणि तिसरा शब्द आहे शरण. ऐका, कीर्तनात बसून केलं जातं त्याला म्हणतात श्रवण. जे कीर्तनात केलंय श्रवण, घरी जाऊन त्याचं करायचं स्मरण आणि ज्याचं करायचं स्मरण त्याला जायचं शरण. मग फायदा आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण मीची एकू. ऐका, म्हणून कीर्तनात बसून करायचं श्रवण, जे केलंय श्रवण त्याचं करायचं स्मरण आणि ज्याचं करायचं स्मरण त्याला जायचं शरण. महाराजांचं प्रमाणे आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आता याच्या उलट सांगतो तुम्हाला. जे करणार नाही श्रवण, जे करणार नाही देवाचं स्मरण, जे जाणार नाही देवाला शरण, ते पटकन मरण. आपलं भाग्य महाराज
कोरोनाच्या नंतर सुद्धा आपण जिवंत आहोत, लक्षात ठेवा. आधी या कोरोनाच्या काळामध्ये एका घराला कुलूप लागलं महाराज. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, चिमण पिलानो कुशीतया, करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची, धरीन तुम्हावर छाया, जरी कोसळले आभाळ, तरी करीन मी संभाळ, घे पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. या कोरोनाच्या काळामध्ये आपण जिवंत आहोत, आपलं भाग्य आहे. नाही तर एक घर उद्ध्वस्त झाली महाराज. विठाला जे श्रवण केलंय आम्ही त्याचा आम्हाला फायदा झाला पाहिजे. ऐका, फायदा झाला पाहिजे. बघा तुम्ही, आपल्याला प्रमाण पाठ आहे, 1 तास उरला खटवांग राजाशी. 1 तासामध्ये खटवांग राजा वैकुंठाला जातोय. दुसरं प्रमाण आहे महाराजांचं, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. ऐका, 1 तासामध्ये खटवांग राजा वैकुंठाला जातोय, 7 दिवसामध्ये परीक्षिती राजा वैकुंठाला जातोय. कथा कीर्तन श्रवण करू. आम्ही किती दिवस झालं श्रवण करतोय? कुणाला 20-20 वर्ष झालं श्रवण करतायत, कुणाला 30-30 वर्ष झालं श्रवण करतोय, कुणाला श्रवण करता करता 40, 50, 60 वर्ष झाली आम्ही श्रवण करतोय. आम्हाला त्याचा फायदा, ऐकल्याचा फायदाच होणार नसेल तर ऐकून उपयोग काय? फायदा झाला पाहिजे. आणि सांगा बरं मला, सगळी माणसं, कलियुगातल्या माणसाला फायदा पाहिजे का तोटा? फायदाच पाहिजे ना, फायदाच पाहिजे. किती फायदा पाहिजे? चहात माशी पडली तर माशी चहा फेकून देते, आणि तुपात माशी पडली तर माशी फेकून देते. ते की तूप फेकून. आता फायदा बघतात माणसं. कलियुग. मला 2-3 प्रश्नाचे उत्तर द्यावर सगळी बसली माणसं. मला सांगा, आताच्या युगामध्ये चांगली माणसं जास्त का वाईट माणसं जास्त? कोणती माणसं जास्त? वाईट. बोला, चला अजून सांगा. आताच्या जगामध्ये पुण्य जास्त आहे का पाप जास्त आहे? पाप. आणि अजून सांगा मला, आताच्या जगामध्ये गरीबाला किंमत आहे का श्रीमंताला किंमत आहे? श्रीमंताला, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, गरीबाला किंमत नाही महाराज. पैसा वाया बकरी मरे बदे गाव में जाणी, अरे गरीब की छोकरी मरे कोई न जाणी. श्रीमंताची शेळी मेली आताच्या जगामध्ये तरी माणसं विचारपूस करायला जातात, कशाला मेली, काय झालं होतं. गरीबाची एकुलती एक मुलगी मेली तरी तिच्या अंत्यविधीला जायला कुणाला वेळ नाही. आताच्या जगाची परिस्थिती आहे. अजून ऐका, अमीर को छुपा काटा दौड़े लोग हजार, अरे निर्धन गिरा पहाड़ से कोई न जावे पास. अलीकडच्या जगामध्ये, आत्ताच्या जगामध्ये श्रीमंत माणसाला काटा मोडला तरी लाईन लागते त्याच्या घरामध्ये. कुठे गेलतात, कशाने मोडला, रक्त निघलं का, टाके घेतले का, ऑपरेशन करावं लागतंय का? पण एखादा माणूस लाकडं तोडताना झाडावून पडून मेला तरी त्याला भेटायला जायला कुणाला वेळ नाही. ही आत्ताच्या जगाची परिस्थिती आहे. आत्ताच्या जगामध्ये वाईट माणसं जास्त आहेत. वाईट. एखाद्यानं साप जर विकायला आणले, साप, ऐका नीट, साप जर विकायला आणले तर साप सुद्धा घ्यायला गर्दी होईल. गरज आहे काय सापाची? घ्या म्हणतील, लोकांच्या घरात सोडून. इतके बेकार लोक आहेत कलियुगातले. महाराजांचं प्रमाण आहे. महाराज, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, सत्यासी रिझले जड, सत्यासी रिझले जड, पावेती अनुमोदन, पावेती अनुमोदन, पूर्ण सत्याची करती. ऐका
जगामध्ये पाप जास्त आहे, आताच्या जगामध्ये वाईट माणसं जास्त आहे, आणि आताच्या जगामध्ये श्रीमंताला किंमत आहे. ऐका, मी काय सांगत होतो, आताच्या जगातल्या माणसाला फायदा पाहिजे. कथा कीर्तन ऐकून आम्हाला फायदा झाला पाहिजे. अरे एका तासामध्ये खटवांग राजा वैकुंठाला जातोय, 7 दिवसामध्ये परीक्षिती राजा वैकुंठाला जातोय. किती दिवस आम्ही श्रवण करतोय आणि अजून किती दिवस श्रवण करायचंय. मग काही लोक म्हणतील, महाराज आम्ही 30 वर्ष झालं कथा कीर्तन ऐकतोय, आम्हाला फायदा होत नाही, त्याचं कारण काय? तर त्याचं कारण ऐका, ज्या नियमात ऐकायला पाहिजे आम्ही त्या नियमात ऐकत नाही. ऐका, जोपर्यंत नियमात ऐकणार नाही तोपर्यंत फायदा होणार नाही, आणि नियमात जर ऐकलं तर फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मग काही लोक म्हणतील, महाराज नियमात ऐकल्यानंतर जर फायदा होणार असेल तर आम्ही सुद्धा कथा कीर्तन ऐकू. सांगा, कथा कीर्तन ऐकायचा नियम काय? ऐका, माझ्या तोंडचं नाही, माझ्या पदरचं नाही, श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कथा कीर्तन ऐकायचे नियम सांगितले. नियम ऐका, जितासनो जित श्वासो जित संग जितेंद्रिया. ऐका, कथा कीर्तन ऐकायचा पहिला नियम आहे, कीर्तन ऐकायला आलेल्या माणसाने, कथा ऐकायला आलेल्या माणसाने, मला वाटतं नरहरी बाबांची भागवत कथा चालू आहे, कथा कीर्तन ऐकायला आलेल्या माणसाने पहिला नियम कोणता पाळायचा? ऐका, जितासनो. कथा कीर्तन ऐकायला आलेल्या माणसाने पहिली गोष्ट आसन जिंकायचं. आसन आपल्याला अजून 7 दिवस ऐकायचंय, नियम ऐकून घ्या. आसन जिंकायचंय. आसन म्हणजे माझ्या खालचं बेडशीट नाही, बैठकी आसन. आसनाला जिंकायचं म्हणजे काय करायचं? ऐका, समजा 9 वाजता एखादा माणूस कीर्तनाच्या मंडपात जर आला तर नियम ऐका, 9ला जर त्यानं मांडी घातली तर आसनाचा नियम आहे 11 वाजेपर्यंत मांडी मोडायची नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी नाही, फक्त सांगायलो मी. आता कोण कसं बसले, कोण कसं बसलं दिसत आहे मला. आता हलू नका, फक्त ऐकून घ्या. लग हालेले माणसं, कोणी पायऱ्यावर बसले, कोणी भितडाला टेकलंय, कोणी लिंबाला टेकलंय, असू द्या, फक्त ऐकून घ्या नियम. 9ला जर मांडी घातली तर थोडं थोडं बोला. 11 वाजेपर्यंत मांडी मोडायची नाही. एखादा माणूस म्हणतो, महाराज तुम्हाला काय उचलली जीभ लावली टाळ्याला, गुडघ्याचा त्रास आहे, मांडी घालता येत नाही. मग आम्ही त्याला सूट देतो, तुला मांडी घालता येते का? नाही. मग त्याला म्हणतो आम्ही, पाय लांबून बसता येईल का? ते हसतंय. मग 2 तास काय 3 तास बसन की पाय लांबून. पण नियम आहे का, 9ला जर पाय लांबवले तर 11 वाजेपर्यंत पाय आकडायचे नाही. ऐका, 9ला जर एखाद्यानं मांडी घातली तर 11 वाजेपर्यंत मांडी मोडायची नाही. 9ला जर एखाद्यानं पाय लांबवले तर 11 वाजेपर्यंत पाय आकडायचे नाही. आणि 9ला जर एखादा माणूस आल्या आल्या इथं झोपला तर 11 वाजेपर्यंत त्यानं उठायचं नाही. आता हे तुमच्या कामाचं झालं. ऐका, आता ज्याला झोपायचंय त्याला टेन्शन नाही. पण ऐका वाक्य, या मंडपात झोपलं तरी फायदा आहे. आता तर घाबरायचंच नाही, 7 दिवस बिंदा झोपायचं. पहिल्या दिवशी महाराजांनी सांगितलं झोपलं तरी फायदा आहे. लक्षात ठेवा, इथून पुढे 6 दिवस जरी झोप आली तरी महाराजाच्या बापाला भ्यायचं नाही. झोपलं तरी, पण मला सांगावं, झोपलं तरी फायदा होतो म्हणजे झोपावं का? पण काही माणसं ऐकतो काय, वागायचं काय किंवा बोलतो काय, त्याचा अर्थ काय कळत नाही. समोरचा बोलला काय, ऐकलं काय, वागायचं काय कळलं पाहिजे. कधी कधी माणसांना कळत नाही. अजून सांगतो, कधी कधी माणसं बोलून जातात पण बोलण्याचा अर्थ कळत नाही. सकाळ सकाळ एका साहेबाच्या घरी गेलो होतो मी. ओ साहेब, ओ साहेब. ते साहेब होतो बाथरूम मध्ये, आंघोळ करत होतो, शावर चालू होतो, त्याला आवाज आला नाही. पण साहेबाच्या घरात कुत्र होतं, ते कुत्र माझ्या अंगावर आलं. मी घाबरलो, घराच्या बाहेर पळालो. कुत्र आलं, उंबऱ्यावर 2 पाय ठेवले आणि माझ्याकडे बघून भुकायला लागलं. मी घाबरलो. हो साहेब, कुत्र बघा, हाड म्हणा, बोलवा त्याला. मी घाबरलोय, कुत्र माझ्या अंगावर येते. साहेबाला तर आवाज जात नाही. वर बघितलं तर गॅलरीमध्ये साहेबाची साहेबीन अशी विचारत होती. मी तिच्याकडे बघितलं. मॅडम, हाड म्हणा, कुत्र बघा, चावल मला, बोलवा त्याला. मी घाबरलेलो, कुत्र माझ्या अंगावर आलंय आणि ती हसायला लागली. काय म्हणली त्या कुत्र्याला, टॉमी भुंकू नको,
तुझे काका आहे ते कुत्र्याचा काका आहे, कुत्र्याचा काका आहे. बोलून जातात पण अर्थ कळत नाहीत. कधी 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 ऐकून घेतात पण अर्थ कळत नाही. मला सांगायचं काय एवढं लक्षात घ्या, श्रवण करतोय ना आम्ही, मग कुठला वक्ता ज्ञानी असेल, कुणाकडे ज्ञान असेल नसेल, विद्वत्ता असेल नसेल, कुणाची कला काय असेल, जे आम्ही ऐकतोय त्याचा आम्हाला फायदा झाला पाहिजे. पहिली गोष्ट आसन जिंकलं पाहिजे. दुसरी गोष्ट श्वास जिंकला पाहिजे. श्वासाला जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी प्राणायाम करावा लागतो. बघा अष्टांग योग सांगितलाय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी. याच्यामध्ये प्राणायामाद्वारे श्वासाला जिंकावं लागतं. तिसरी गोष्ट संगती जिंकली पाहिजे. संगती, आणि संगती जर जिंकायची असेल तर अगोदर आम्हाला कुणाची तरी करावी लागेल. आणि आयऱ्या गैऱ्याची करण्यापेक्षा संताचे संगती मनो मार्गगती, मग आपकळा वासरीपाती येणे पंते. ऐका, आसन जिंकलं पाहिजे, श्वास जिंकला पाहिजे, संगती जिंकली पाहिजे आणि इंद्रिय जिंकले पाहिजे. विठाला 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 इंद्रियाला जिंकायचं म्हणजे काय करायचंय? बसलात ना कीर्तनात टाळी वाजवा. हाताने टाळी वाजलीच पाहिजे, दान झालंच पाहिजे, पाये कथा कीर्तनाकडे आलेच पाहिजे, डोळ्याने देव पाहिलाच पाहिजे, वाणीने भजन केलंच पाहिजे आणि कानाने देवाचं संतांचं चरित्र ऐकलंच पाहिजे. याच्याद्वारे इंद्रियाला जिंकता येतं. आणि ज्या माणसाने हे केलंय तो माणूस इथं असला तरी त्याला किंमत आहे आणि इथून गेला तरी त्याला किंमत आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. अरे किती वर्ष झाले भगवान बाबाला, तरी छोट्या छोट्या गावात वस्तीवर वाड्यावर कीर्तनामध्ये जे जयकार करतो, नाव घेतो, त्याचं एकच कारण आहे, उत्तमाची उरे कीर्ती. कीर्तन ऐकून आम्हाला लाभ झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे. फायदा होण्यासाठी आम्ही 4 गोष्टी जिंकल्या पाहिजे. मग ऐका, नियमात जर ऐकत असो तर आम्हाला कधी कधी इथं भक्ती श्रवण करायला मिळेल, कधी ज्ञान श्रवण करायला मिळेल, कधी वैराग्य श्रवण करायला मिळेल, कधी संत गुरु कधी देव कधी काय. आजच्या अभंगामध्ये आपल्याला नाम श्रवण करायचं. ऐका, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नामचिंतन करायला सांगतात. ऐका, नामचिंतन करायला का सांगतात त्याचे कारण मीमांसा बघा. ज्ञानेश्वरी नामचिंतनाचं महत्व सांगते, रामायण नामचिंतनाचं महत्व सांगते आणि श्रीमद भागवत महापुराण सुद्धा नामचिंतनाचंच महत्व सांगते. बघा ज्ञानेश्वरी काय सांगते, ऐसे माझे नी नाम घोषे, नाही तसी करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. जे सुख कशातच नाही माऊली म्हणतात ते सुख नामचिंतनामध्ये, म्हणून नामचिंतन केलं पाहिजे. ऐका, रामायण सुद्धा नामचिंतनाचं महत्व सांगते. कलयुग केवल नाम आधारा, कलयुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरी पारा, सुमिर सुमिर नर उतरी पारा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
कलजुग केवल नाम आधारा, सुमीर सुमीर नर उतरे ही पारा. कलियुगामध्ये फायद्याचं काय असेल तर नामचिंतन. ऐका, श्रीमद भागवत महापुराण सुद्धा सांगते, जे कशानेच प्राप्त होत नाही ते फळ नामचिंतनाने प्राप्त होते. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनाः, तत्फलम लभ्यते सम्यक लोकेशव कीर्तनात्. ऐका, श्रीमद भागवताचार्य काय सांगतायत, व्यास महर्षी सांगतात, यत् फलम नास्ति तपसा, जे फळ तपाने प्राप्त होत नाहीये, जे फळ यज्ञाने प्राप्त होत नाहीये, जे फळ योग केल्याने प्राप्त होत नाही ते फळ नामचिंतनाने प्राप्त आहे. हरिपाठातलं प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. योग याग विधी हे नेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. किंवा माऊली सांगतात, योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. ऐका, जे फळ योगाने प्राप्त होत नाही, जे फळ यज्ञाने प्राप्त होत नाही आणि जे फळ तपाने प्राप्त होत नाही ते फळ नामचिंतनाने प्राप्त होते. म्हणून महाराज याच्यामध्ये नामचिंतन करायला सांगतात. विठाला विठाला. ऐका, समाजामध्ये नेहमी दोन प्रकारची माणसं असतात, एक आस्तिक आणि दुसरा नास्तिक. आस्तिकाला जास्त सांगायची गरज नाही, पण नास्तिक माणूस म्हणतो, महाराज नामचिंतन करायला सांगतायत, नामाचं महत्व सांगतायत, आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला त्याची गरज नाही. मग गरज नसताना सुद्धा महाराज नामचिंतनाचं महत्व सांगतात का, तर त्याचं कारण आहे, संतांचा एक स्वभाव आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन नास्तिक माणसाला याची गरज नाही तरी महाराज सांगतात, त्याचं कारण काय, संतांचा एक स्वभाव आहे. समाजाची झालेली अधोगती संतांना आवडत नाहीये. बघा तुम्ही, जसं आपण मोटारसायकलने प्रवास करत आहात, एखाद्या वस्तीवरचं कुत्रं आपल्या मागं लागतंय, कितीही पळालं तरी त्याला मोटारसायकल सापडणार नाहीये. का पळतं, त्याचं कारण आहे, कुत्र्याला त्या वाहनाची गती आवडत नाहीये. कलियुगामध्ये माणसाला माणसाची प्रगती आवडत नाही, तसं संतांना समाजाची अधोगती आवडत नाही. ऐका, म्हणून संत महात्मे या ठिकाणी येतात आणि समाजाला सावध करण्याचं काम करतात. आणि ऐका, तुकाराम महाराजांचे एक प्रमाण अतिशय गोड. महाराज म्हणतायत, लिंबाच्या झाडाला एखाद्या माणसानं आळं केलं आणि किती वर्ष त्याला साखरेचं पाणी घातलं तरी ते गोड होणार नाही, कडू हा त्याचा स्वभाव आहे. निंबाच्या झाडा साखरेचे आळे, आपुलिती फळे नसंडीच. लिंबाच्या झाडाला किती आळ करून साखरेचं पाणी घातलं तरी ते झाड गोड होणार नाही, कडू हा त्याचा स्वभाव आहे. तसं संतांना समाजाची अधोगती आवडत नाही, हा संतांचा स्वभाव आहे. आणि आपल्यामध्ये एक मन आहे, सगळ्यांना पाठ आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, स्वभाव आहे, सगळ्यांना पाठ आहे. मग हे बघा, संत असतील स्वभाव जात नाही, माणूस असेल स्वभाव जात नाही. आता कुत्र्याचं सांगितलंय, पशु असेल पक्षी असेल स्वभावात बदल होत नाही, कुणी असू द्या. जनावर असलं तरी का स्वभावामध्ये बदल होतं का, नाही महाराज. जनावर असू द्या स्वभावामध्ये बदल होत नाही. आमच्याकडे एक लग्न होत, स्वभाव सांगतो मी, लग्न 12:30चं लग्न, 12:15 झाले तरी नवरदेव भेटीला निघाला. 2-4 शहाणे आले, अरे 12:30चं लग्न 12:15 झाले, नवरदेव भेटीला कसं काय निघालाय. त्या लोकांनी सांगितलं, नवरदेव म्हणतोय भेटीला जाण्यासाठी बसाय जर घोडा असेल तरच मी भेटीला येतो. गावात तर घोडं नाही. 2 जण शेजारच्या गावात गेले घोडा आणायला. त्या घोड्यावाल्याकडून घोडं घेतलं, 10-11 हजार रुपये काय दिले त्याचे, आणि घोडं घेऊन निघाले. त्यावेळेस घोडेवाला म्हणला, हे बघा तुम्ही घोडं घेऊन चाललात जा, पण माझ्या घोड्याचा एक स्वभाव आहे,
म्हणले काय, माझ्या घोड्याला वाज दिलं जमत नाही. मग काय आता पूजा करायला न्यायचं का ते म्हणले हरकत नाही, आम्हाला वेळ आहे त्याची. बजावून सांगत होता घोडेवाला, हे बघा माझ्या घोड्याचा स्वभाव आहे, त्याला वाज दिलं जमत नाही वाजवणार म्हणले आम्ही, मुक्याने मिरवणूक काढू. आणलं घोडं, पोराला सांगितलं वाजवू नका, नाचू नका, घोड्याचा स्वभाव, त्याला वाज दिलं जमत नाही. नवरदेव घोड्यावर बसला, भेटीला नवरदेव निघाला. पहिला चौक गेला, दुसरा चौक गेला, आणि तिसऱ्या चौकात पोरांनी त्या बँडचं बटन दाबलं, बँजूचं. ते बँड बाजा वाजला, घोडं जी उधळलं, नवरदेवाला घेऊन ऊसात. 9 एकर ऊस, नवरदेव सापडा. कधी लग्न लागलं काय माहिती. महाराज कलियुगामध्ये इतकं अवघड झालं नाही, काय काय बदल होईल. काला येतच महिना सांगायचेच नाही महाराज. आता एक लग्नामध्ये नवीन पद्धत आली बघा, लग्न लागल्या लागल्या ते नवरा नवरी उचलीत येत हार घालताना. बघा तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांनी. मी एका लग्नाला गेलो होतो, आमच्या जवळच होतं. ते लग्न लागलं आणि नवरी हार घालाय पुढे आली, नवरदेवाच्या कलवाऱ्यानं नवरदेव उचलला, तिचा हातच पुराणा. शेवटी हात दुखला, खाली घेतला, मग नवरदेवाच्या कलवाऱ्या नवरदेव खाली टाकला. तेवढ्यामध्ये नवरीनं हार टाकला. पण नवरीच्या जी कलवाऱ्या होत्या त्यांना राग आला त्या नवरदेवाच्या कलवाऱ्याचा. म्हणल्या बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. ऐका, नवरदेव हार घालाय समोर आला की नवरीच्या कलवाऱ्यानं काय केलं, नवरी वडली महाग, हाफ तिकटाची म्हातारी केली पुढं, आणि हार गेला म्हातारीच्या गळ्यात. सगळं वराड जेवत आहे आणि म्हातारी त्या फुटवल्याच्या माग. मगाचा फुटू मोडय, मगाचा फुटू मोडय. घुसलीच होती कशाला मध्ये तू मरायला, आता कसं मोडीन. काला येतच महिनमा. अवघड झालंय महाराज अलीकडे. मी कुटुंब बाजूला गेलो, पशु असेल पक्षी असेल, घोड्याजून बाजूला गेलो मी. पशु असेल पक्षी असेल, जीव असेल किंवा संत असेल, स्वभाव बदलत नाहीये. ऐका, संतांना समाजाची झालेली अधोगती आवडत नाही, म्हणून संत महात्मे या ठिकाणी येतात आणि समाजाला सावध करण्याचं काम करतात. विठाला विठाला ऐका, सावध करत असताना कधी कधी शिव्या देऊन सांगतात, सावध करत असताना कधी कधी हातपाय पडून सांगतात, आणि सावध करत असताना कधी कधी कळवळ्यानं सांगतात. बुडत ही जन न दे, हा कळवळ आहे महाराज. ऐका, कधी कधी संत समाजाला सांगत असताना हातपाया पडून सांगतात, समाजाला सांगत असताना संत कधी कधी शिव्या देतात. काय माय गेली होती शिव्या देऊन सांगतात. आताच प्रमाण आहे, लागून या पाया. कधी कधी संत समाजाला सांगत असताना हातपाया पडून सांगतात, कर जोडो नवी नवी तो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि कधी कधी सावध करण्यासाठी संत महात्मे समाजाला उपदेश करून सांगतात. क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार, किंवा आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. हातपाया पडून सांगतात. ऐका, आणि कधी कधी उपदेश करून सांगतात. ऐका, मग काही लोक म्हणले, महाराज तुम्ही आम्हाला नामचिंतन करायला सांगताय, तुम्ही ते नामचिंतन केलं का, तुम्हाला त्याचा अनुभव आहे का. बरं, आम्ही जर केलं तर आमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा काय. महाराज म्हणतात, आम्ही नामचिंतन केलं, किती केलं सांगता येत नाही बाबा. जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराजांना विचारलं फायदा काय. महाराज म्हणले, तेने सदा चित्ता समाधान. कटलं महाराज, तुम्ही किती नामचिंतन हेही कळालं आम्हाला, केल्यानंतर फायदा काय हेही कळालं आम्हाला. सांगा मग, जे नामचिंतन तुम्ही करायला सांगतात ते कसं करायचं. महाराज ते त्याचं उत्तर सांगतात अभंगाच्या पहिल्या. नामाच्या चिंतने प्रगट बसाया, नामाच्या चिंतने प्रगट बसाया, नामाच्या चिंतने प्रगट बसाया, नामाच्या चिंतने प्रगट बसाया.
पांडुरंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज नामचिंतन कसं करायचं ते सांगतात. असाल ते करा, जेथे ते तुम्ही जिथे असाल तेथे आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचं नामचिंतन करा. कामामध्ये काम, काही म्हणा, उठता बैसता गाता निसता खाता हरी बोला, आहे त्या ठिकाणी नामचिंतन करा. बघा सगळ्यांना कथाभाग ज्ञात आहे. कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई. हे बघा नामचिंतन करण्यासाठी मंदिरात जावं लागतं असं नाही, कुठे मंडपात जाऊन बसावं लागतं असं नाहीये. घरामध्ये, शेतामध्ये, रस्त्यामध्ये, प्रवासामध्ये नामचिंतन करता येतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकाने महिला असेल, पुरुष असेल, लहान लहान मुलं असतील, त्यांना शिकवलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जो देवारा आहे त्या देवाऱ्यासमोर बसून रोज थोडं तरी भजन केलं पाहिजे, थोडं तरी केलं पाहिजे. ज्याला ज्या देवाचं येतंय, ज्या देवाचं आवडतंय त्याचं करा. भगवान बाबाचं येतंय ते करा. भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान. जे आवडते भजन तुम्ही ते करा. लक्षात ठेवा. आणि कसंही म्हणा, येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणून आपल्या घरामध्ये जो देवार आहे सकाळ संध्याकाळ 5-10 मिनिटं त्याच्या समोर बसा आणि ज्या देवाचं येते, जे आवडते ते थोडं थोडं भजन करा महाराज. काय होईल त्यानं? पुण्याची प्राप्ती होईल आणि पापाची निवृत्ती होईल. पुण्याची गणना कोण करी, किती पुण्य. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मणी अनंत जन्मोनी पुण्य होईल. म्हणून भजन करा महाराज. संताचं करा, देवाचं करा, गुरुचं करा, पण भजन करा. लक्षात ठेवा, भजन करा. आहे त्या ठिकाणी करा भजन. असाल ते करा, जे ते महाराजांनी किती भजन केलं बघा. महाराज रोज पहाटे उठायचे, इंद्रायणीचं पवित्र स्नान करायचे आणि घरामध्ये जी देवाची स्वयंभू मूर्ती आहे त्या मूर्तीच्या समोर यायचे आणि देवाचं दर्शन घ्यायचे. आणि घेतलंच पाहिजे भक्तानं दर्शन देवाचं रोज. ऐका, घेतलं पाहिजे दर्शन. बघा, कोणी कुणाचं दर्शन घ्यावं याला सुद्धा काही मूल्य आहे. तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, मला बोला थोडेस. दर्शन कुणी कुणाचं घेतलं पाहिजे त्याला सुद्धा मूल्य आहे. महाराज रोज देवाचं दर्शन घेतात. भक्त आहे, भक्ताने देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, घेतलंच पाहिजे. बसलेली माणसं थोडं थोडं बोला माझ्याशी. दर्शन कोणी कोणाचं घेऊ नये, त्याला काही मूल्य आहे. कुणी कुणाचं घ्यावं, बरं जाऊ दे, अगदी सोपं सांगतो. समजा पाया पडायचे, कुणी कुणाच्या पडून जमन का? त्याला मूल्य आहे काही. कळण्यासारखे शब्द सांगतो, तुम्ही फक्त माझ्याशी बोला. पाया पडायचं, कुणी कुणाच्या पडावं? लहान्याने मोठ्याच्या. बोला गड्या. जे आता हे पुरुष मंडळीसाठी विचारतो मी, जे बोलणार नाही त्याला भगवान बाबाची शपथ घातली असती माझी, पण तुम्हाला काय मेलो तर पावणारा रावळा. भगवान बाबाची बोला. मला पाया कुणी कुणाच्या पडायचे? लहान्याने मोठ्याच्या. बोला, मोठ्याने बोला. लहान्याने मोठ्याच्या. भक्ताने जेवाच्या. थोडं मोठ्याने बोला. लहान्याने, भक्ताने, शिष्याने, नवऱ्याने, बायकोच्या. अरे तळेगाव, वा 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 वा. मेलो तरी तळेगाव विसरत नाही मी आता. वा वा वा, छान उत्तर दिलं. नवऱ्याने दंडवत, छान उत्तर दिलं. हे बघा, कीर्तन तुम्ही कोणाचंही ऐका. हे कोणाकडे ज्ञान कमी असेल, कोणाकडे जास्त असेल, कोणाकडे कशाची कला असेल. ऐका, जे सांगतात ते नामच आहे, जो सांगतो तो देवच आहे, जे सांगते संत, त्याच्यामध्ये काय फरक नाहीये. पण ऐकत असताना सर्वांगाचे कान झाले पाहिजे आणि सर्वस्व भगवंताच्या पायी समर्पित झालं पाहिजे. ऐकत असताना काहीतरी आमच्या पदरात पडलं पाहिजे, थोडं तरी. तसं ऐकलं पाहिजे. मग कसं ऐकायचं नाही. नवऱ्यानं म्हणा बायकोच्या, आता म्हणून लक्ष देऊन ऐका. ऐका, महाराज पांडुरंगाच्या समोर येत आहेत आणि रोज देवाचं दर्शन घेतात. किती भजन बघा ना तुम्ही. देवाचं दर्शन घेत आहेत, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, आणि महाराज भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने निघतायत. भंडाऱ्या डोंगराच्या काही लोक समोर आले. महाराज इंद्रायणीचा पवित्र काठ आहे, प्रकट झालेली स्वयंभू मूर्ती देवाची तुमच्या घरामध्ये. एकतर इंद्रायणीच्या काठावर बसा, देवाच्या समोर बसा आणि भजन करता. कशाला जाता डोंगरावर? आता सगळी सुविधा आहे, त्यावेळी जंगलच होतं. सगळं जंगल आहे, तुम्हाला भीती वाटत नाही का? तेच महाराज सांगतायत, मला माहिती आहे जिथं मी जातो तिथं माझा देव माझ्या सोबत आहे, घाबरायची गरज नाही. जेथे जातो तेथे
तू माझा सांगा. चालवीसी हाती धरोणिया जेथे जातो ते तू माझा सांगा. मला माहितीये जिथं जातो तिथं माझा देव माझ्या सोबत आहे. जंगल असो काही असो घाबरण्याची गरज नाही. महाराज डोंगरावर जात आहेत, शिडेवर बसतायत आणि भजनाला सुरुवात करतायत. भजनाची ताकद पहा. आम्ही जर कथा कीर्तन करायला लागलो या सर्व गोष्टीची अनुकूलता लागते आम्हाला. तिथंच कुठल्याच गोष्टीची अनुकूलता नाही, पण भजनाची ताकद पहा. पक्षीही सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. एने सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. महाराजांनी शिडीवर बसून डोंगरावर भजनाला सुरुवात केली तर पक्षी ही सुस्वरे आळविती. ही भजनाची ताकद आहे. ऐका असं भजन होतं. संतांचं भजन आणि आमचं भजन फरक आहे. महाराज भजन करायचे डोंगरावर तर पशु पक्षी स्वर लावायचे. चला पैठणला या तुम्ही. नाथ महाराज रोज त्यांच्या वाड्यामध्ये रामायण सांगायचे आणि श्रीखंड्याच्या वेशीतला देव त्यांचं रामायण ऐकायचा. ऐका नाथ महाराज सहज रामायण सांगायचे आणि श्रीखंड्याच्या वेशीतला देव जीव तोडून रामायण ऐकत होता. आमचं उलट आहे. आम्ही जीव तुडू तुडू सांगतो तरी काय काय मन लावून झोपत येत. हे आमची ताकद आहे. तुम्हाला एक जाता जाता नियम सांगतो अजून. हे बघा कीर्तनात आपण झोपायचं नाही आणि शेजारच्याला झोपू द्यायचं. जर झोपला चिमटा घ्या, ढकलून द्या, एखादी मुसकडीत हा पण त्याला झोपू देऊ नका. पुन्हा काही लोक म्हणतात महाराज तुम्ही दोन तोंडी मांडुळासारखंच बोलता बघा. कधी कधी तुम्ही म्हणता झोपेतून जर माणसाला उठवलं तर काय लागतंय? पाप. मग कसं उठवायचं? लक्षात ठेवा. कीर्तनात झोपलेल्या माणसाला जर उठवलं तर पाप लागत. आणि इथून पुढे 6 दिवस लक्षात ठेवा. 10-15 मिनिटाला चेक करायचं आपल्या शेजारी कोणी झोपलंय का. आणि जर झोपलं तर चिमटा घ्या, ढकलून द्या, मुसकडीत आणा पण त्याला झोपू देऊ. मी कीर्तनात असंच म्हणलं एकदा. कीर्तनात झोपलेल्या माणसाला उठवलं तर पाप लागत नाही. एका कोपऱ्यामध्ये एक जण 15-15 मिनिटाला म्हणा शेजारच्याला म्हणायचं हो झोपू नका उठा, हो झोपू नका उठा. कीर्तन झाले होते दर्शनासाठी आलं. म्हणलं मामा कुणी माझं कीर्तन ऐकू न ऐकू पण तुम्ही माझं कीर्तन ऐकलंय. मी सांगितलं होतं कीर्तनात झोपलेल्या माणसाला उठवलं तर पाप लागत नाही. तुम्ही 15 मिनिटाला शेजारच्या माणसाला झोपू नका उठा, झोपू नका उठा उठवत होतात. तो म्हणला महाराज पाप झालं का पुण्य झालं याच्यासाठी उठवत नव्हतो. ते झोपायचं, माझ्या अंगावर पडायचं, माझी झोप पडायची म्हणून. बघा अनंत बुद्धीची तरंग क्षणोक्षणा पालटत. ऐका महाराजांच्या भजनाची ताकद आहे. पक्षी सुस्वरे आळविती. ऐका एकदा तर भजन करता करता महाराजांना साक्षात्कार झाला देवाचा. आणि देवानंच विचारलं महाराज इंद्रायणीचा पवित्र काठ सोडता तुम्ही, माझी स्वयंभू मूर्ती सोडून देता तुम्ही आणि त्या जंगलात येऊन भजन करता. सांगा बरं माझ्या भजनामध्ये तुम्हाला काय मिळतं? तर महाराजांनी त्याला उत्तर दिलं देवाला. नाम तुझे गीता देवा होई समाधान. तुझ्या चरणी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे गीता देवा होई समाधान. देवा सगळं सोडून मी डोंगरावर येऊन भजन करतो. त्या भजनामध्ये मला मिळतं समाधान मिळतंय. आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणसाची धडपड कशासाठी? त्याचं नाव आहे समाधान. सुखासाठी नाही. ऐका पैशानं जे मिळतं त्याला सुख म्हणतात आणि विचार त्याला
समाधान म्हणतात. पण कशाचा विचार करायचा हे कळालं पाहिजे. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे मग तेनी सदा चित्ता समाधान. विठाला विठाला महाराज नामचिंतन कसं करायचं तुम्ही सांगताय. कुठेही करता येतं कसंही करता येतं कळलं आम्हाला. आम्ही ते करणार. सांगा आम्ही जर आमच्या जीवनामध्ये असं नामचिंतन केलं तर आम्हाला फायदा काय. तो फायदा सांगतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सुरुवातीलाच वाक्य बोलून गेलो होतो. कथा कीर्तन ऐकून आम्हाला फायदा झाला पाहिजे. आणि तो फायदा महाराज दुसऱ्या चरणात सांगतायत. महाराज म्हणतायत देवाचं नामचिंतन जर आहे त्या ठिकाणी तुम्ही केलं तर तुम्हाला फायदा काय. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. ज्या देवाचं स्वामीचं तुम्ही चिंतन करणार आहात तो देव तो स्वामी तुम्हाला तुमच्यावर आलेल्या संकटातून दुःखातून त्रासातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि सोडवतो याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. सोडवतो महाराज. प्रसिद्ध उदाहरण आहे देवानं कोणाला सोडवलं. कौरवी पांचाळी सभे माझी अनिली. वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. पांडुरंगे येयो पांडुरंगे. ज्यावेळेस महाभारतातला प्रसंग आहे आपण सर्व श्रोत आहात. दुशासन दुर्योधन ज्यावेळेस भर सभेमध्ये द्रौपदीला ओढतोय त्यावेळेस सगळ्यांना विनंती करते द्रौपदी वाचवा वाचवा वाचवा. कोणी तिला त्या संकटातून सोडवत नाही. ती लक्षात घेते कोण तो होईल ब्रह्मांड चालक. आपणची हाक देई हाकी. ज्यानं निर्माण केलं या जगाला पोचतोय सांभाळतोय ना त्याचा धाव करते द्रौपदी. कोटे गुंतला द्वारकेश्वरा. वेळ का सखया लाविला. दीनानाथ ब्रीद संभाळी फुले. स्वतःच्या पतीवरची आशा सोडली. कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य यांच्यावरची आशा सोडली. आणि भर सभेमध्ये द्रौपदीने दोन्ही हात वर केले आणि कृष्ण परमात्म्याचा धावा केला. हे गा तू माय बापा पंढरीच्या राया.
वाटे शीन झाली काया येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. बर सभेमध्ये आर्त हा कृष्ण परमात्म्यानं माग लावली आणि कृष्ण परमात्मा आले आणि द्रौपदीला सोडवलं. सोडविलं माझा स्वामी निश्चयसी. नामचिंतन केल्यानंतर अजून काय काय फायदा आहे आपल्याला पाठ आहे भागवत ऐकणार आहेत आपण पुढे प्रसंग येणार आहे. अजामेळ पापरासी तोही नीला देवा वैकुंठासी थोडी पाषाणाला पाना राम तुझे रे राम तुझे रे राम तुझे रे. अजामेळेने मरत असताना आपल्या मुलाचं नाव घेतलं. देवाने आपल्या नावाशी तादात्म्य जोडलं. अजामेळ्याला वैकुंठाला नेलं. हा फायदा आहे. अजून फायदा सांगतो देवाचं नामचिंतन केल्याचा. नामदेव महाराजाच्या घरी जनाबाई दासीचं काम करते. 14 माणसाला लागणार धान्य रोज दळते. पहाटे उठते जात्यावर धान्य घेते आणि दळते. दळत असताना भजन करते. सुंदर माझी जाते गे फिरते बहुत के. देवाने हे भजन ऐकावं. जनाबाईच्या झोपडीत यावं. जनाबाईच्या हाताशी हात द्यावा आणि जनाबाईला दळू लागावं. एक दिवस गडबडीमध्ये देवाचा पितांबर तिथे राहतोय आणि जनाबाईची गोधडी देवाच्या अंगावर जाते. बडवी लोक येत आहेत पाहतात तर देवाच्या अंगावर गोधडी आहे. फायदा सांगतो मी नामचिंतनाचा. कोणाची गोधडी? चौकशी अंती कळालं ही जनाबाईची गोधडी आहे. पकडलं जनाबाईला आणि सुळावर देण्याचं ठरवलं चोरी केल्यानंतर. आणि जनाबाईंना विचारलं बोला तुमची शेवटची इच्छा काय? तिनं सांगितलं काय नाही. रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. एकदा त्याला भेटायचंय. जनाबाईला देवासमोर आणलं गेलं. जनाबाई देवासमोर उभ्या राहिल्या आणि देवाकडे बघून जनाबाई देवाशी संवाद साधताय आणि संवाद साधत असताना देवाकडे तक्रार करतायत. तक्रार, देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. रात्रंदिवस ज्यानं भजन केलं त्याच्यासाठी सुळाची व्यवस्था आहे. हा काय न्याय आहे का तुझा? सत्यवानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे मारियेले बाळ. सकामन विसिनासे त्याचे बळ जणी म्हणी ऐसा तुझा जीव खेळ. देवा धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. बरं जाऊ दे प्रारब्ध असेल माझं. बहुगणिते फळ संचिताचे. जनाबाईला सुळापर्यंत नेण्यात आलं. शेवट हात जोडले आणि जनाबाईने शेवटचा धावा केला देवाला. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्री हरी. हाळ चोरीचा माझ्या घरी. परिणाम शेवटची प्रार्थना केली आणि सुळाचं पाणी झालं. परिणाम दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. विठाला विठाला नामचिंतन करायला सांगतात. कसं करायला सांगतात? अभंगाचं पहिलं चरण आहे आणि केल्यानंतर फायदा काय? अभंगाचं दुसरं चरण आहे. आपण अल्पशा संकल्पित वेळेमध्ये 2 चरण पाहिलेली आहेत. अगदी 5 मिनिटांमध्ये आपण 10 मिनिटांमध्ये थांबू. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सगळे जोरात भजन करा. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई
नामचिंतनातला आहे. नामचिंतन करायला सांगतात. कसं करायचं सांगतात आणि केल्यानंतर फायदा काय सांगतात. आता ऐका, ज्या देवाचं भजन करायचं त्याचा स्वभाव सांगितलाय. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी वश होय. ज्या देवाचं भजन करायचंय महाराज सांगतात त्याचा स्वभाव कसा आहे. भजन करणाऱ्या भक्ताचे गुणही पाहत नाही आणि दोषही पाहत नाही. जो भजन करतोय त्या भजनामध्ये प्रेम किती हे पाहतो देव. ऐका, आपण ऐकतो संसारामध्ये पत्नी जिंकायची असेल तर पैसा पाहिजे, समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे, शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे आणि देव जिंकायचा असेल तर प्रेम पाहिजे. लक्षात ठेवा. प्रेमी चक्रपाणी वश होय. तुम्ही भजन किती करताय हे महत्वाचं नाही, भजनामध्ये प्रेम किती हे महत्वाचं आहे. तुमचे गुण पाहिले जात नाही, दोष पाहिले जात नाही, प्रेम किती पाहिलं जाते. अगदी थोड्या वेळामध्ये थांबायचे. मला बसलेले माणसं सांगा, माणूस गुणी असावा का अवगुणी असावा? कसा असावा? गुणीच असावा ना. नाही तर कलियुगामध्ये काही काही माणसं इतकी अवगुणित, लयच बेकार आहे. अवगुणाची हाती आहे अवघीच फजिती. इतकी अवगुणित माणसं जिथं जाईन. बरं, बसलेली माणसं मला सांगाव, घरातले काम महिलांना जास्त का पुरुषांना जास्त? कोणाला? आपल्याला काय काम आहे? 7ला उठायचं, 7:30ला आंघोळ करायची, 8ला चहा प्यायचं आणि गावातल्या पहिल्या चौकात काय म्हणले मोदी, तू ही माती करायची म्हणले मोदी. खायला भाकर नाही काय म्हणले मोदी. काही काही माणसाला धंदाच नाही महाराज. 8ला चहा पिला की गावात यायचं. तुम्ही बघा, गाव छोटं असेल नाही तर मोठं असेल, वट्ट्यावर कट्ट्यावर चौकात 2-4 माणसं बसलेली असतेत म्हणजे असतात. हरिपाठ म्हणते, काकडा म्हणते, गाता म्हणते, नाही अनंत वाचाळ बरळी. काही माणसाला तर धंदाच नाही महाराज. 8ला घरी येऊन गेलं पहिल्या चौकात आणि गपची बसत नाहीत. बसन तिथं काडी आणि पेटलं की पुडी. निघले नाही. पुन्हा दुसऱ्या चौकात बसन तिथं काडी. एवढं तरी म्हणा तुम्ही. पेटलं की पुडी. तळेगाव वासीने एक विनंती करतो जाता जाता मी, ऐका, एक तर तुम्ही कुणाचं पेटू नका आणि न जाणू तुमच्या हातून जर पेटलं तर पुन्हा इजू नका. अरे उत्तर कसे दिला तुम्ही? नवऱ्याने म्हणलं की बायकोच्या पेटलं तर इजू नका. पहिला दिवस अजून 6 दिवस असले उत्तर देऊ महाराज मेला. वा वा वा, भगवान बाबा शपथ, आता तळेगाव विसरत नाही मी. लोक म्हणले पाया कुणी पडावचं? नवऱ्याने बायकोच्या. आणि पेटलं तर अरे वा, काय छान उत्तर आहे. हे बघा, एक तर पेटू नका आणि न जाणू आपल्या हातून जर पेटलं, थांबा आता काही करू नका, जर पेटलं आपल्या हातून तर ज्याचं पेटविलंय त्याचं कसं जळायलंय बघू नका. का? दुसऱ्याचं जळायलेलं बघू नये. आणि जर बघितलं तर रामायणामध्ये पहा तुम्ही, हनुमंताने लंका जाळली आणि लांब जाऊन माग बघितलं कशी जळायली. जी तोंड काळ झालंय ते अजून पांढरं नाही. मग विचार करा, दुसऱ्याचं जळायलेलं बघितल्यावर जर हनुमंतरायला सुट्टी नाही तर आपलं काय होईल महाराज. पण काय माणसाला कामच नाही. बसलं की काडी, पेटलं की पुडी, धंदाच नाही त्याला. जन्मोजन्मी सुपडे साप केले, लोकांच्या घरावर टेंबे लाविले. बर्बाद केली माणसानं. काय केलं? माझा काय विषय चाललाय? माणूस गुणी असावा का अवगुणी असावा? महाराजांनी अतिशय गोड प्रमाण सांगितलं. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. अवगुण नसावा, गुण असावा माणसाकडे, गुण. नाही तर काही माणसं अवगुणीच महाराज. किती अवगुणी. शहरातला बाजार केला, 2 पिशव्या बाजारच्या भरल्या आणि एक म्हातारी एसटी मध्ये चढली. एसटी मध्ये किती अवगुणी माणसं. एसटी मध्ये चढली, जागाच नाही बसाय. काही माणसं म्हणतात, हे म्हातारे होय पुढं. थोडी पुढे गेली, हे म्हातारे होय माग. म्हातारीला जागाच कुठं दिसना. इकडं तिकडं बघितलं तर म्हातारीला ड्रायव्हरचं सीट रिकामं दिसलं. दोन्ही पिशव्या घेऊन म्हातारी गेली. पिशव्या टेकल्या नीट ड्रायव्हरच्या खुर्चीवर.
तेवढ्या ड्रायव्हर आला, हे अजय होय माग, म्हणजे आता तोच पुढे बसवा म्हणून मान आहे का? आग तू बसून करतीच काय? 50 माणसाला काय खड्ड्यात घालती काय? अवगुणी माणसं आहेत कलियुगामध्ये, लक्षात ठेवा. अवगुणी नसावा, गुणी असावा. आणखी महत्वाचा प्रश्न आहे, मला सांगा. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. मी तुम्हाला रामायणाचा आधार देण्याच्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मला सांगा, माणूस अवगुणी नसावा, गुणी असावा. आता मला उत्तर द्या, माणूस रूपाने चांगला असावा का माणूस गुणाने चांगला असावा? अरे गुणानेच चांगला असावा. ऐका, काही माणसं रूपाने वाईट, गुणाने वाईट. काही माणसं रूप वाईट पण गुण चांगला. काही माणसं गुण चांगला पण रूप वाईट. काहीचं रूप चांगलं तर काहीचं गुण वाईट. आणि काही माणसाचा विचार करा, काहीचं रूप सुद्धा सुंदर आणि गुण सुद्धा सुंदर. चला रामायणामध्ये शूर्पणखेचा विचार करा, रूप वाईट आणि गुण सुद्धा वाईट. कैकेयीचा विचार करा, रूप सुंदर आहे पण गुण वाईट. ऐका, रामायणामध्ये सीतेला पहारा देण्यासाठी एक राक्षसीन होती, तिचं नाव आहे त्रिजटा. अनेक होत्या पण त्याच्यामध्ये त्रिजटा होती. रूप वाईट होते पण गुण चांगले होते. सीतेचा विचार करा, रूप सुंदर आणि गुण सुद्धा सुंदर. लक्षात ठेवा, आपण रूपाने चांगले नसू तरी गुणाने चांगलं असलो पाहिजे. विठाला विठाला विठाला. म्हणून रूपाने चांगलं नसला तरी नसू द्या पण गुण चांगले असले पाहिजे. पण देवाच्या दरबारामध्ये नामचिंतनाचा विचार केला तर देव गुणही पाहत नाही. समाज गुण पाहतो, दोष पाहत नाही, दोष पाहतो, गुण पाहत नाही कधी कधी. पण देवाच्या दरबारामध्ये नामचिंतनाच्या संबंधाने जर विचार केला तर महाराज देव फक्त भजनामध्ये प्रेम किती पाहतो, गुण पाहत नाही आणि दोष पाहत नाही. ऐका, म्हणून गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी वश होय. आणि जे नामचिंतन सांगितले, ज्या देवाचं नामचिंतन सांगितले, ज्याचं नामचिंतन सांगितलं त्याचा स्वभाव सांगितलाय. ऐका, हे नामचिंतन स्वतःच्या जीवनामध्ये केल्याच्या नंतर महाराज प्रपंचाविषयी असलेली अनासक्ती किंबहुना किळसवृत्ती सांगतात. अभंगाचा शेवटचा तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निशेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. या अभंगामध्ये एकंदरीत नामचिंतनाचं महत्व सांगितलंय.
नामचिंतनाचा फायदा सांगितलाय, ज्या देवाचं नामचिंतन करायला सांगितलं त्याचा स्वभाव सांगितलाय. आणि हे नामचिंतन आपल्या जीवनामध्ये केल्याच्या नंतर प्रपंचाविषयी असलेली अनासक्ती किंबहुना कळसवृत्ती महाराज सांगतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. नामस्मरणाचं जे सुख आहे ते स्वर्गामध्ये नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. किंवा लटिका व्यवहार सर्व हा संसार, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. महाराज या प्रपंचाला कडू म्हणतायत, कडू आणि चांगला नाही महाराज. जगामध्ये प्रत्येकाला विचारा तुम्ही कसं आहे, बरं आहे, उग बरं म्हणताय ते आतून बरं नाही महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, कोणाचंच बरं नाही महाराज, उग बरं म्हणावं लागतंय. ऐका, म्हणून महाराज म्हणतात या प्रपंचानं आतापर्यंत कुणाला सुख दिलं नाही, देत नाही आणि भविष्यात कधी देणार नाही. म्हणून तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही नामचिंतनाचा ठास केला. कशासाठी? तर सैवटचा दिवस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. ऐका, संत महात्म्यामध्ये जे 1 मिनिटामध्ये मी थांबणार आहे. जेवायला थोडा उशीर झाला म्हणून 15 मिनिटं लांबले आणि म्हणून 15 मिनिटं जास्त घेतली. ऐका, 1 मिनिटामध्ये मी थांबणार आहे. संतांमध्ये जे जे सामर्थ्य संतांमध्ये आले त्याला कारण फक्त नामचिंतन आहे. भगवान बाबाचं चरित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे. महाराज भगवान बाबांनी काही माझ्यासोबत एक मुलगा होता विष्णू जाधवर म्हणून, त्याचे आजोबा आळंदीला आले होते. त्यांनी मला एक प्रसंग सांगितला होता की महाराज मला साप चावला होता, मी मेलो होतो, पण भगवान बाबाने डोक्यावर हात ठेवला आणि मी जिवंत झालो. देवा शपथ, मी त्यांची शपथ घेऊन खोटं नाही बोलणार. ऐका, माजलगावजवळ आता तो मुलगा राहतोय आणि बाबाच्या सानिध्यामध्ये होते ते वृद्ध बाबा. साप चावल्यानंतर बेशुद्ध पडले होते, मेले होते जवळजवळ, पण भगवान बाबाने हात ठेवला आणि ते जिवंत झाले. मेले माणूस जिथे उठविले, ही संतांची ताकद आहे. मग ऐका, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये कशामध्ये आलं? त्याचं एकच कार्य, दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे 1 मिनिटामध्ये कथा सांगणार आणि मी थांबणार आहे. संतांमध्ये किती सामर्थ्य आलं नामचिंतन हे सांगतो तुम्हाला. ऐका, आपण पंढरपूरला जातो, चंद्रभागेचं स्नान करतो. आपल्याला सांगितले कुणीतरी तीर्थामध्ये स्नान केलं की पाप जाते. आळंदीला गेलो की इंद्रायणीमध्ये स्नान करतोय, सांगितलंय कोणीतरी पाप जाते. पैठणला गेलो की गोदावरीमध्ये स्नान करतोय, सांगितलंय कोणी पाप जाते. प्रयागराजला गेलो की स्नान करतोय, सांगितलंय कोणीतरी पाप जाते. पण ऐका, आपण तीर्थामध्ये स्नान करतो, आपण पवित्र होतो, पण कधी विचार केलाय का आपले सर्वांची पाप गंगा तीर्थ घेतात आणि त्यांना पवित्र होण्यासाठी काय करतात? तर ऐका, जगाला पवित्र करणारी तीर्थ आहेत, पण आपली पाप घेऊन जे अपवित्र झालेली तीर्थ आहेत, अशा तीर्थाला जे पवित्र करतात त्याला संत म्हणतात. ऐका, आताच प्रसंग सांगितला, मेलं माणूस जिवंत होतंय, ही ताकद कशाने येते? फक्त नामचिंतनाने. 1 मिनिटामध्ये कथा सांगणार आहे मी आणि थांबणार आहे की संतांमध्ये जे सामर्थ्य आलं ते नामचिंतनाने आणि किती आलं. ऐका, भागवतामध्ये प्रसंग येतो 9व्या स्कंदामध्ये. प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये एक राजा झाला, त्याचं नाव आहे सगर राजा. सगर राजा. 1 मिनिटामध्ये थांबणार आहे. 60,000 सगर पुत्र होते त्याला, 60,000. काय झालं बघा, त्या 60,000 सगर पुत्रांनी एकदा यज्ञ केला आणि यज्ञाचा यज्ञोपवीत घोडा असा सोडून दिला. स्वर्गाचा राजा इंद्र त्यानं तो घोडा चोरला आणि कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. आता मला सांगा, स्वर्गाचा राजा होता इंद्र, तरी त्यानं चांगलं काम केलं नाही, चोरीचं काम केले. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, तो मला सांगा, स्वर्गांचा राजा इंद्र असून जर चोरी करत असेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इंद्र चांगला आहे का कडू? अरे का पाहुणा आहे का तुमचा? का माझा पाहुणा आहे? काय घाबरायचं त्याला? ऐकायला आहे का ते? इथं संत आपल्या सोबत आहेत, घाबरू नका. अरे पाप केलं, कडूच आहे ते, चांगलं काम आहे का त्याला? घोडा चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. सगरपुत्र फिरत फिरत आले, त्यांना घोडा तिथं दिसला. त्यांना काय वाटलं, कपिल मुनीनं घोडा चोरलाय. 60,000 सगरपुत्र चाल करून गेले मुनीला मारण्यासाठी, कपिल मुनीला. कपिल मुनीने कमंडोल मधलं पाणी हातावर घेतलं, सगरपुत्रांच्या हातावर अंगावर टाकलं आणि जाळून भस्म केला. राग झाली त्यांची. ऐका, पुढे त्या सगरपुत्रांच्या वंशामध्ये अंशुमान नावाचा राजा झाला. तो कपिल मुनीकडे गेला आणि सांगितलं, महाराज तुमचा यांनी अपराध केला, तुम्ही यांना शाप दिला, राग केले यांना, भस्म केले यांना,
मला सांगा यांचा उद्धार कशाने होईल? कपिल मुनीनं सांगितलं, स्वर्गातून जर गंगा खाली आणली आणि गंगेनं जर यांच्या राखेला स्पर्श केला तर यांचा उद्धार होईल. मग ऐका, गंगेला वैकुंठ स्वर्गातून खाली आणण्यासाठी अंशुमान राजाने प्रयत्न केला, प्रयत्नाला यश आलं नाही. पुढे त्या वंशामध्ये दिलीप नावाचा राजा झाला, त्यानं गंगा खाली आणण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नाला यश आलं नाही. आणि पुढे त्याच वंशामध्ये भगीरथ राजा झाला, त्यानं गंगा खाली आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्या प्रयत्नाला यश थोडं आलं म्हणजे गंगा खाली आली नाही, फक्त यायला तयार झाली. ती म्हणली, भगीरथ महाराज मी खाली येते, त्या 60,000 सगळं पुत्रांचा उद्धार करते राखेला स्पर्श करून, पण मला सांगा माझ्या 2 अटी आहेत. एक, माझ्या वेगाला कोणीतरी धारण करणार असावं, आणि 2, मी लोकाला शुद्ध करेल, पण माझी शुद्धी कशाने? ऐका, तर भगीरथ महाराजांनी सांगितलं, हे बघ गंगा मैया, तुझा वेग धारण करण्यासाठी मी भगवान शंकराला प्रार्थना करतो. भगवान शंकराला प्रार्थना केली, तुम्ही गंगेचा वेग तुमच्या जटेमध्ये घ्या. आणि भगवान शंकराने गंगेचा वेग आपल्या जटेमध्ये घेतला. पहिली अट पूर्ण झाली. गंगेची दुसरी अट होती, मी लोकाला शुद्ध करेल, पण माझी शुद्धी कशाने? तर भगीरथ राजाने त्या गंगेला काय सांगितलं ऐका, हे बघ गंगा मैया, लोकाने तुझ्यामध्ये स्नान केलं की लोक शुद्ध होतील, आणि संतांनी तुझ्यामध्ये स्नान केलं की तू शुद्ध होशील. संताचे नि अंग संगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैशी. ऐका, मग ऐका, जगाला पवित्र करणारी तीर्थ आहेत, पण तीर्थाला जे पवित्र करतात त्याला काय म्हणतात? संत. आणि संतामध्ये तीर्थाला पवित्र करण्याची ताकद येते कशाने? त्याचं एकच काम आहे, एकच उत्तर आहे, दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे पवाडे. म्हणून ऐका, अरे संत नामचिंतनाने जर मेलेली माणसं उठवत असतील, संत नामचिंतनाने जर तीर्थाला पवित्र करत असतील, आम्ही जर नामचिंतन केलं तर ज्या देवाचं चिंतन केलंय तो का नाही सोडवणार? तो आमचा त्रास का कमी नाही करणार? तो आमचं दुःख का हरण करणार नाही? निश्चित करतो, संकट घालवतो, दुःख घालवतो, सगळ्या गोष्टी करतो महाराज, पण नामचिंतन केलं पाहिजे. कसं? प्रेमे चक्र पाणी वश होय, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. म्हणून एकंदरीत या अभंगामध्ये नामचिंतनाचं महत्व सांगितलंय. यथामती येता कशा अभंगाचं छोटंसं चिंतन तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या चरणी, गुणीजन टाळकर यांच्या चरणी, सद्गुरू भगवान बाबा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून परिसरातले जेवढे साधू संत असतील त्या सर्वांच्या चरणी समर्पित करेल. या सप्त्याला अज्ञातपणे सहकार्य करणारे सर्वजण या सर्वांच्या चरणी समर्पित करेन आणि झालेलं चिंतन या ठिकाणी मी थांबवेल. ऐका, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, ते तर माझे जिवरले पायी कपण, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोही अंगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे परत परत झालेली सेवा माईबाप श्रोत्यांच्या चरणी, गुणीजन टाळकर यांच्या चरणी, सद्गुरू भगवान बाबा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकलं असेल, एखादा शब्द कुणाला लागला असेल, कुणाचा अंतकरण माझ्याकडून दुखला असेल, तर त्याच्या चरणावर साष्टांग प्रणिपात घालतो, चरणावर दंडवत घालतो आणि त्याची क्षमा मागतो. का? आम्ही एक गोष्ट सांभाळली पाहिजे, जोपर्यंत आम्ही या ठिकाणी आहोत तोपर्यंत या मंडपातला एकही माणूस आमच्याकडून अपमानित होता कामा नये. नाही तर कधी कुणाच्या झोपेची चेष्टा होते, कुणाच्या उठून जाण्याची चेष्टा होते, कुणाच्या बडबड करण्याची चेष्टा होते. लक्षात ठेवा, आमच्याकडून चेष्टा नाही झाली पाहिजे, आम्ही कुणाला अपमानित नाही केलं पाहिजे. आणि इथं उभा राहून जर आम्ही कुणाचा अपमान करत असो तर किती कीर्तन चांगलं केलं तरी नरक भोगावं लागेल. म्हणून झालेली सेवा परत सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, घे ना आता